भारत परिक्रमा चॅनलच्या आणखीन एका भागात आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जात आहोत शेनगावला। शेनगाव या ठिकाणी संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा आज येणार आहे। पाहूया आज भव्य दिव्य पालखी सोहळा। आज संत गजानन महाराजांची जी दिंडी आहे शेगाववरून निघालेली पंढरपूरच्या दिशेनं आज जात आहे आणि आजचा मुक्काम आहे शेनगावला। पंढरपूरच्या दिशेनं जाणारी एक विशेष असा दर्जा असलेली दिंडी आहे, कारण या दिंडीचा प्रवास जवळपास 40 दिवसाचा असतो आणि या दिंडीचं जे नियोजन असतं ते इतकं सुंदर असतं। ज्या ज्या ठिकाणाहून जाते त्या ठिकाणी संपूर्ण परिसरातील लोक संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी येतात। दिंडीचं आगमन होताना मी आता संत गजानन महाराजांची दिंडी दाखवणार आहे। गजानन महाराजांची दिंडी थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत। या दिंडीच्या दर्शनासाठी या ठिकाणी भरपूर अशा प्रकारचा खेडोपाड्याचा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे। गजानन महाराजांच्या दिंडीच्या स्वागतासाठी ढगाने सुद्धा आकाशात गर्दी केलेली आहे। बघा किती पावसाळी वातावरण। संपूर्ण परिसरातून या ठिकाणी संत गजानन महाराजांच्या दिंडीच्या दर्शनासाठी, दिंडी बघण्यासाठी, हा धार्मिक सोहळा बघण्यासाठी या ठिकाणी भक्त आलेले आहेत। आणि आता थोड्याच वेळात या मार्गाने रिसोडच्या कडून या ठिकाणी दिंडीचं आगमन होणार आहे। शेनगावतील नागरिकांनी रांगोळ्या काढून दिंडीच्या स्वागताची तयारी केलेली आहे। हे बघा रांगोळ्या। रांगोळ्या काढल्या का तुम्ही? हां काढले कॅम्पूरमधल्या मुली आहेत त्यांनी। अच्छा। याच मार्गावरून आता दिंडी जाणार आहे शेनगाव शहरामध्ये। हा आहे संत गजानन महाराज पालखी सोहळ्यासोबत असलेला मानाचा अश्व। आले आता सगळे तुम्ही चांगले भक्त आहेत। संत गजानन महाराज संस्थान शेगावची दिंडी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने जात असताना शेनगावमध्ये आता आगमन होणार आहे आणि या ठिकाणी दिंडीच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर भक्त जमलेले दर्शनासाठी। आमचे गोरेगावचे देवराव कावरके सर आणि त्यांचे संपूर्ण फॅमिली दरवर्षी या ठिकाणी वारीसोबत पायी चालणाऱ्या भक्तांची व्यवस्था करतात। यावर्षी सुद्धा त्यांनी केलेले। संत गजानन महाराजांच्या दिंडीचं आता थोड्याच वेळात शेनगावमध्ये आगमन होणार आहे आणि या ठिकाणी दिंडीमध्ये जे वारकरी पायी प्रवास करतात, पायी वाटचाल करतात पंढरपूरच्या दिशेनं, त्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी साबण, त्याच्याप्रमाणे केळी अशी सर्व व्यवस्था या ठिकाणी आमचे देवराव कावरके गुरुजी सर दरवर्षी या ठिकाणी सेवेसाठी हजर असतात। यावर्षी सुद्धा त्यांनी वारकरी भक्तांसाठी या ठिकाणी सेवेचा स्टॉल लावलेला आहे। आता याच ठिकाणाहून दिंडी जाणार आहे आणि दिंडीतील वारकऱ्यांना आवश्यक ज्या वस्तू आहेत त्या या ठिकाणी वाटप करणार आहेत। तर सरना याविषयी आपण त्यांचं मनोगत विचारूया। बोला सर। गजानन महाराज यांची पालखी वर्षानुवर्ष शेनगाव नगरीमध्ये येत असते आणि या ठिकाणी आम्ही त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत आम्ही दरवर्षी नवीन त्यांना अल्प उपहार असो काही असो या ठिकाणी आयोजन करत असतो। तर या ठिकाणी आम्ही यावर्षी साबण, 2 साबणं आणि केळी यांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। ही परंपरा आम्ही गेली बऱ्याच वर्षापासून आम्ही चालू ठेवलेली आहे। ही परंपरा आम्हाला कायम ठेवण्याची शक्ती आम्हाला देवो आणि ही निश्चितच आम्ही ही परंपरा कायम ठेवू। आम्हाला ही शक्ती परमेश्वराने द्यावी अशी मी बाबाच्या चरणी प्रार्थना करतो। ओके, धन्यवाद सर। संत गजानन महाराजांच्या पालखीचा हा भव्य दिव्य सोहळा ज्या मार्गावरून जातो त्या मार्गावर दर्शनासाठी भक्तांची अगदी झुंबड उडालेली असते आणि रांगोळ्या काढून या पालखीचं स्वागत करण्यासाठी भक्त मोठ्या प्रमाणात शेनगाव या ठिकाणी येत असतात। गजानन महाराज दिंडी आली, आता दर्शन घे। हा संत गजानन महाराजांच्या दिंडीचं आता शेनगावमध्ये आगमन झालेलं आहे। आपल्याला आता अतिशय सुंदर असं, पवित्र असं, भक्तिमय असं वातावरण या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे। शेनगाव पोलिसांकडून चोख सुरक्षा व्यवस्था।
संत गजानन महाराजांच्या दिंडीचं आगमन झालेलं आहे आणि पताका घेतलेले सर्व भक्त बघा, हे सर्व दिंडीसोबत पायी चालणारे भक्त आहेत आणि पताका घेऊन पंढरपूरच्या दिशेनं ही दिंडी निघालेली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात की जय. महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रतिष्ठित अशी दिंडी आहे आणि पंढरपूरपर्यंत ही वाटचाल करण्यासाठी साधारणतः 40 दिवस लागतात. हे सर्वजण उन्हातानामध्ये या ठिकाणून निघालेले आहेत आणि आता पंढरपूरला आषाढी एकादशीच्या अगोदर पोहोचणार आहेत. सगळे दर्शन घेतलं का? नाही तेच म्हणलं. दर्शन कसं झालं बाई? छान झालं दर्शन. गजानन महाराज दिंडीत दर्शन घेतलं. छान होती का नाही दिंडी? हा, दिंडी छान होती का? घोडे बघितले का? किती छान होती. भजन किती छान होतं का नाही? आज संत गजानन महाराजांच्या दिंडीचं शेनगावमध्ये आगमन झालं. या ठिकाणी आलो, दर्शन घेतलं आणि या माध्यमातून आपल्याला सुद्धा दर्शन घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या चॅनलचं नाव भारत परिक्रमा आहे. चॅनलही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. गजानन महाराज की, गजानन महाराज की.